हे गायज, वेलकम टू साकूस ब्लॉग यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आम्ही निघालो होतो राशीनला. तर बघू शकता, मी, ओवी आणि माझ्या मामाची मुलगी, आम्ही तिघी राशीनला. आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती, त्यासाठी आम्ही राशीनला चाललेलो. तर आम्हाला ओवीला घेऊन नव्हतं जायचं, पण तरी पण ते आमच्या पाठीमागे लागले, त्यामुळे ओवीला पण आम्ही घेऊन चाललेलो. तर गाईज, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा. सो गाईज, चलो. तर आम्ही देवीच्या मंदिरात आलेलो आहे. मी तुम्हाला दाखवते. आम्ही राशीनला आलेल्या सगळ्यात पहिल्यांदा देवीच्या दर्शनासाठी देवीच्या मंदिरात आलेलो आहे. तर इकडं देवीचं मंदिर, एक मिनिट मी दाखवते. गाईज, ही राशींची देवी जगदंबा देवी. तर इथं अजिबात आज गर्दी नाहीये, पण इकडं खूप सारी गर्दी असते. आता गर्दी नाहीये. मला पण पडायचं, पाया पड. हा, चला आता. गाईज, आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पण इकडे दर्शनासाठी असे छोटे छोटे देवांचे मंदिर आहेत. तर आम्ही तिथं दर्शन करण्यासाठी आलोय. हे देवीचं मंदिर एवढं मोठं आहे ना, खूप छान वाटते इथं, माहिती, एकदम प्रसन्न वाटतंय. बघू शकता तुम्ही, इकडं सगळं मोठं, हे सगळं खूप मोठं आहे रे देवीच्या म्हणजे मंदिराचं सगळ्यात. आणि एकदम मस्त वाटते ना, खरंच खूप भारी वाटते. ओवी, आणि इकडे बघा, ओवी इकडे आहे कर. कुठं आलीस तू? बाप्पाला आली? दे बाप्पाला आली. इथे देवीचा काही विठ्ठलाचं सप्न बसलेलं. मस्त वाटते नाही तर? होई, कसं वाटते तुला? भारी वाटते. चल तिकडं माझ्या बाप्पा राहिलो. बाप्पा चल तिकडं, ते तिकडं चल. आम्हाला थोडंसं कॉस्मेटिक्समध्ये शॉपिंग करायची होती, त्याच्यामुळे आम्ही कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये आलेलो. बघू शकता. आणि ओवी तर नुसते नखरे, तिचे फक्त नखरे, गेल्यापासून नुसते आमच्या अगोदरच सगळीकडं तिचे नखरे चालू होत होते. आणि इथून आम्ही घेतलं कॉस्मेटिक्सचं साहित्य. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. हा होता राशीमधला शिवाजी चौक. इथं जयंती होती महाराजांची, त्यामुळे खूप मस्त केलेलं होतं. त्यानंतर हे बघू शकता, आम्ही बेकरीमध्ये गेलेलो. आम्हाला थोडंसं खाऊ घ्यायचं होतं आणि थोडेसे टोमॅटोचे केचप घ्यायचे होते, त्याच्यासाठी आम्ही गेलेलो. तर गाईज, मंदिरातून देवीच्या पाया पडून पण झालेलं आहे. नंतर इकडे थोडीशी शॉपिंग करायची होती, म्हणून आम्ही राशीनमधल्या मुक्ताई टेक्सटाईलमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलोय. तर चला, मस्त खूप मोठं शॉप आहे. आमची शॉपिंग करून झालेली आहे. आता आम्ही जाणार आहेत. ओवी काय खायला जाणार आहेत? ओवी जाणार आहेत पिझ्झा खायला जाणार आहे. पिझ्झा इकडे बघ, काय खायला जाणार आहे? हा, चलो. पाणीपुरी खाल्ली, खूप आवडलं. आपण पाणीपुरी खाऊया. पाणीपुरी
अरे आता मला नको बोलली. बाबू तर फ्रेंड्स खूप लेट झालेले आम्हाला घरी जायला. बघू शकता तुम्ही आम्ही आलो त्यावेळेस किती वाजलेले ग? 3 नाही 2 5 वाजले. 4 वाजता बघून निघालेलो. आता वाजले 7. आम्हाला घरी जायला 7 वाजलेले फ्रेंड्स. तर तुम्ही बघू शकता पूर्ण अंदाज झालेला आहे. आणि आमचं सगळं म्हणजे काय काय घ्यायचं होतं काय काय राहिलेलं ते सगळं घेऊन झाले. पूर्ण सगळं घेतले आम्ही. आता आम्ही फक्त खायला उडवलं. 800 रुपये खायला उडवले. आता इथं किती 800 रुपये